प्रश्न काय आहे बघा, जय व अजय यांच्यामध्ये काही रुपये 9:5 प्रमाणात वाटले. जर जयला अजयपेक्षा 80 रुपये जास्त मिळाले तर एकूण रुपये किती होते असा प्रश्न विचारलेला आहे. एकूण रुपये काढायचे आहेत. आता या गणितामध्ये किती जण आहेत? या गणितामध्ये दोघे जण आहेत, जय व अजय. किती आहेत? जय व अजय हे दोघे जण आहेत. त्यांना कशा प्रमाणात रुपये वाटलेले आहेत? 9:5. कशा प्रमाणात वाटलेले आहेत? 9:5 या प्रमाणात काही रुपये वाटलेले आहेत. आता पुढे काय म्हटलेलं आहे बघा, जयला अजयपेक्षा 80 रुपये जास्त मिळालेले आहेत. जयला अजयपेक्षा 80 काय झालेले आहेत? रुपये हे जास्त मिळालेले आहेत. म्हणजेच काय झालं, या दोघांमधील फरक जो आहे तो 80 रुपयांच्या बरोबरीने आहे. मग आता या दोघांमधील फरक किती आहे? युनिटचा किंवा भागांचा फरक किती आहे? 9 आणि 5 यांच्यामध्ये जर फरक काढला तर दोघांमधील फरक कितीचा आहे? 4चा फरक आहे. 9 आणि 5 यामधील फरक कितीचा आहे? 4चा फरक आहे. म्हणजेच 4 भाग किंवा 4 युनिट कितीच्या बरोबरीला आहेत? 80 रुपयांच्या बरोबरीने आहेत. म्हणजेच आपल्याला आता एक भाग काढावा लागणार आहे. म्हणून काय करायचं? 80 भागिले 4, जे 4 भाग जे 80 रुपयांच्या बरोबरीने आहेत तर एक भाग कितीचा? म्हणून 80 भागिले 4 केलं. याला जर भाग लावला 4 एके 4, 4 दुने 8 आणि हा शून्य जसा आहे तसा. म्हणजेच काय झालेलं आहे बघा, एक भाग किती रुपयांचा निघालेला आहे? एक भाग हा 20 रुपयांचा निघालेला आहे. आता पुढे आपल्याला काय विचारलेलं आहे? एकूण रुपये किती? आता एकूण रुपये काढण्यासाठी या दोन्ही युनिटची किंवा या दोन्ही जय आणि अजय यांच्या प्रमाणांची बेरीज करावी लागेल. 9 आणि 5 केलं तर किती आले? 14 भाग झाले किंवा 14 युनिट झाले. 14 भाग झाले किंवा 14 युनिट झाले. म्हणजेच 14 गुणिले एक भाग कितीचा आहे? एक भाग हा 20 रुपयांचा आहे. म्हणून 14 गुणिले 20 केलं तर किती आले? 280. 280 काय झाले? 280 रुपये झाले. म्हणजेच एकूण रुपये किती आहेत? एकूण रुपये हे 280 रुपये आहेत. अशा पद्धतीने हे गणित सोडवायचं आहे.